नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पुणे हादरलंय। बदलापूर घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली। पुन्हा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया। राज्यात लहान मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत। अशातच पुण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे। पुण्यात धावत्या स्कूल व्हॅनमध्ये चालकानं 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघड झालाय। या घटनेनंतर पुण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। ज्या व्हॅनमध्ये ही घटना घडली तीच कार्यकर्त्यांनी फोडली आहे। या घटनेनंतर महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कधी मुलींवर शाळेत, कधी स्कूल बस, तर कधी व्हॅनमध्ये अत्याचाराच्या घटना घडत आहेत। त्यामुळे शाळा या मुलींसाठी सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय। अशा घटनांमुळे पालकही धास्तावलेत। अशा विकृत लोकांमुळे मुलींना शाळेत पाठवताना पालकांना 10 वेळा विचार करावा लागतोय। अशा घटना रोखण्यासाठी सरकार काही ठोस पावलं उचलणार आहे का? शाळेत, बाजारात, प्रवासात आपल्या मुली आणि बहिणींना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती कधी निर्माण होईल असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करतायत। यावर तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब